आपलं स्वतःच्या कुलदेवतेचं स्तोत्र, कुठलंही स्तोत्र म्हणा, कुठलाही मंत्र म्हणा, पण त्या देवतेचं अशा तऱ्हेने आव्हान करून आधी तिला डोळ्यासमोर आणा, मूर्ती नाही. म्हणजे आम्ही रामाची मूर्ती घेऊ का, रामाचा फोटो ठेवू का, तर ते ठेवायचं नाहीये. ती प्रतिमा आहे. लक्षात घ्या, माझा फोटो म्हणजे मी नाही, तो फोटो म्हणतो आपण त्याला, तर ती प्रतिमा आहे. ती पाण्यात पडते ते प्रतिबिंब, तो मी नसतो, ते प्रतिबिंब असतं माझ्यासारखं, पण पाण्याला हात लावलं की ते हलतं. तशी ही प्रतिमा आहे. हे नकोच आहे आपल्याला, काहीही नको. त्या भगवंताचं ते स्मरण करा की तू माझ्या समोर उभं राहायला पाहिजेस. भगवंता, मी तुला मला नमस्कार करायचा आहे रे, तू आळवणी करा. आणि हे तुम्ही कराल, करून बघा. पहिल्याच अटेम्प्टमध्ये, पहिल्याच याच्यामध्ये हे तत्व तुमच्या समोर ह्याच्यात आहेत. एकदा रामरक्षा अशी म्हणून बघा की तिथं आहे. प्रत्येक शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या. रामरक्षेचा अर्थ कित्येक स्तोत्रांमध्ये खाली दिलेला आहे. आपल्याला जर उच्चाराचा जर अडचण असेल, मराठीमध्ये लिहिलेलं आहे, पण जर उच्चाराचा अर्थ असेल तर खालचा मराठीमध्ये दिलेला अर्थ वाचला तरीही चालेल. की असा राम माझं रक्षण करो, हे तुम्ही ते वाचा, हरकत नाही. तुम्हाला जर उच्चार नसेल तर तेच आहे. म्हणजे त्या वरच्या श्लोकाचा अर्थच खाली दिलेला आहे, ते वाचलं तरी चालणार आहे. पण ते वाचताना ती कृती करा. ती कृती केलीत ना, तर तुम्ही करून बघा आणि हे सांगा की किती तुम्हाला त्याचा फरक पडतो. इतकं म्हणून रामरक्षा स्तोत्रामध्ये प्रत्येक आपल्या देहाचा अवयव, प्रत्येक देहाचा अवयव, मी देहाचा प्रत्येक अवयव म्हटलेला नाही, प्रत्येक देहाचा अवयव असं म्हटलेलं आहे. हा माझा हात आहे ना, हा एक स्वतंत्र देह आहे. ह्याचं काम जे आहे, हा माझा हात ही गोष्ट वेगळी, पण हाताचं जे आहे ना, स्वतःचं अस्तित्व वेगळं आहे. ह्याचं रक्षण आहे. देहाचा प्रत्येक अवयवावरती तुम्हाला कृती करायचं आहे, पण प्रत्येक अवयव त्याचं स्वतःचं अस्तित्व आहे. दोन्ही डोळे जरी असेल तर ते एकमेकांना सामावून घेतात, पण दोघांचं अस्तित्व वेगळं आहे. कोणी म्हणत नाहीये की मी तुला दृष्टी जास्त देतो आणि कोणी म्हणत नाही मी तुला कमी घेतो. दोघांची तक्रार नाही, दोन्ही कान सांगत नाहीत. जेव्हा कमी ऐकू यायला लागतं तेव्हा कळतं की एका कानाने कमी ऐकू येत आहे. म्हणून आपण असं म्हणत नाही की हा कान काढून टाकू, तर दुरुस्त करतो. कधी? तर जसं बादुशाशी तो समांतरित होईल. नाही तर माझं कान बिघडला आहे तर आपण असं करू, हा 60 डेसिमलचा आवाज येतो 80 करू, हा 60च राहू दे, होणार नाही. समन्वय हा खूप महत्वाचा आहे. म्हणून प्रत्येक अवयवाचं अस्तित्व आहे. त्या अवयवावरती हात ठेवून तुम्ही त्याचा उच्चार, त्या स्तोत्राचा उच्चार करणं घालतं. असं केलं तर ती रामरक्षा तुम्हाला नक्कीच फलद्रूप होते. पहिल्याच अटेम्प्ट पासून फलद्रूप होते. भीमरूपी तशीच होते. महारुद्रा म्हटल्यानंतर, वज्र हनुमान म्हटल्यानंतर आपला देह हा वज्रासारखा तयार होणारा असा हनुमान आपण सगळे व्यवस्थित शिकलेलो आहोत. त्यामुळे सोपे ह्या भाषा समर्थांच्या आपल्याला व्यवस्थित कळतात किंवा काय जे आहे ते सर्व गोष्टी आपण स्वीकारून जे घेतो. दत्तात्रयांचं नामस्मरण करतो. आम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणतो रोज. किती अक्षरांचं विष्णू सहस्त्रनामांचं आपल्याला त्याच्यामध्ये शब्दाचा अर्थ माहिती असतो? नाही, फक्त मी म्हणतो पण घेत नाही. मग आपल्याला ते घ्यायचंय हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की मला घ्यायचंय ते सुद्धा निरपेक्ष भावनेने. नीर म्हणजे स्वच्छ, स्वच्छ म्हणजे काहीही नाही, अशी अपेक्षा म्हणजे काहीच नाही. निरपेक्ष भावना म्हणजे काय की ती भावनाच नाही, म्हणून त्याला निरपेक्ष भावना म्हटलेलं आहे. नीर म्हणजे स्वच्छ, तेवढ्यासारखं स्वच्छ काय, आणि अपेक्षा म्हणजे काहीच नाही. दिसतं का एखादी भाग स्वच्छ असेल तर त्याच्यावर काही दिसत नाही. मग तसंच माझं पाहिजे. ती काय पाहिजे तर ती भावना पाहिजे, बस. याच्या व्यतिरिक्त काही नाही. ह्यानी तुम्ही साधना केली तर तुम्हाला ती प्राप्ती निश्चित आहे. तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही. मी ही गोष्ट इतक्या वेळा सांगतोय आपण ह्या चॅनलच्या मार्फत याच्यामध्ये की तुम्ही बाहेर ह्या मठांच्या नादी लागू नका आणि स्वतःच्या घरामधली पुढची पिढी बर्बाद करू नका. तुम्ही तुमची नात आहे, हे आहे, ह्या तऱ्हेने त्यांना बाजूला बसवा.
आज नाही, ती बसतच नाही. 2 वेळा बसेल, तिसऱ्यांदा परत बसेल. तिला काय आवडीची गोष्ट आहे, तिला जर नात लहान असेल तर तिला तिथं मांडीवर बसवा. तिला खाऊ भरवताना किंवा जेवण भरवता भरवता तिला रामरक्षा तिच्या कानावरती पडू दे. कानावर एकदा पडलं ना की मनुष्य आपोआप त्याच्यामध्ये रुजला जातो. तुम्ही जर आज इथं येऊन बस असं जर केलं तर तसं होणार नाही. घरामधले नियम हे तुम्ही ठरवणं गरजेचं आहे. घरामधला टीव्ही किती वेळ चालू ठेवणार, आता ऐकतच नाही, आता काय करणार, आता मोबाईलवर तुम्हीच दिलेला आहे मोबाईल. शेजारच्या माणसाकडे साधा होता, आमच्या याला मी आयफोन दिलाय. हे तुम्हीच दिलेलं आहे. म्हणजे अहंभाव त्या मुलांमध्ये तुम्ही भरलेला आहेत. आणि दुर्दैव असं आहे की आत्ताच्या पिढीतल्या आई वडिलांनी आपल्या जन्मलेल्या पुढच्या मुलांचं आयुमान कमी करून टाकलेलं आहे. बघा हल्ली रस्त्याने जाताना अमुक जण श्रद्धांजली, वय किती 28, वय 30, वय 32, आणि एखादंच त्याच्यामध्ये असतं वय 80-85. म्हणजे काय तर नाही का, तर फक्त मग त्याचं हे केली वाईट वाटतं, नाही व्यसन होतं, अमुक होतं. नाही, ते दुरुस्त करणं काम तुमचं आई वडिलांचं आहे. त्याच्यावरती तुम्ही स्वतः काम करणं आणि त्याचा नियम तो नियमच. उगाच बाहेरची लोक इतर गोष्टींचा मुलींचा फायदा घेत नाहीत. एवढ्या वेड्या होतात का? एवढं महामूर्ख असतात की दुसऱ्याला सहज त्यांनी 50-100 जण भगिनी एखाद्याला फसतात. एवढ्या मूर्ख आहेत? नाही. कुठंतरी आपल्या घरापासून चूक होते हे आपण त्याच्यामध्ये शोधलं पाहिजे. दादा ना याच्यात ना मी थोडंसं विषयांतर नाही पण एक माझं ऑब्झर्वेशन सांगतो. आता तुम्ही जे सांगत होता ना की आपल्याकडे टीव्ही लागला असतो, टीव्हीवरती सगळं चालू असतं, लहान मुलं असतं ते बाजूला काहीतरी खेळत असतो, त्याचं लक्ष असतं आई वडील काय बोलतात, आजी आजोबा काय बोलतात, टीव्हीवरती काय चालू आहे, हातात काहीतरी नजर वेगळीकडे पण कान बरोबर असतात. आता या लोकांनी हे जे धर्माच्या नावाखाली जे अधर्म माजवलेलं, इतके जण येऊन आले, फ्रॉड आले आणि गेले, हे त्यांनी कानावरती ऐकलं किंवा आईवडिलांच्या किंवा कुठे बाहेर गेल्या त्यांची चर्चा ऐकली, त्या बेसिसवरती आताची जी जनरेशन आहे ना, जी 16 to 28-30, हे त्यांच्या कानावरती पडत आलं. त्याच्यानंतर बघितलं की आईवडिलांनी हे सगळं केलं, त्यांना काय फायदा झाला नाही, या माणसाने त्यांना गंडा घातला, त्या माणसाने त्यांना गंडा घातला, फ्रॉड केला. मग त्याच्यामुळे कदाचित असं होऊ शकतं की हे जी यांची विश्वास नाहीये अध्यात्मावर, हा कदाचित असा आहे. अगदी होतं तसं. आपण कित्येक मुलं म्हणतात आई वडिलांना की तुम्ही जर अध्यात्म उत्तम केलं असतं तर मी माझ्या पत्रिकेत दोष आलाच नसता, मी असं वागलच नसतो, माझं लग्नच झालं असतं. काय दिलं तुम्हाला तुमच्या महाराजांनी यांनी? मी तुझाच मुलगा आहे ना, मी नाही करत पण तू तर करतेस ना. ही मुलं आज विचारायला लागली आहेत. आणि जसंही म्हणतात की प्रत्येक लहान मुलाचं बरोबर ते काहीतरी करत असतं पण त्याचं लक्ष तिथं असतं. मग ह्याचा तुम्ही स्वाध्यायाच्या दृष्टिकोनातून विचार करून घेतला पाहिजे. आज आपल्या इथं प्रत्येकाकडे केबल आहे ना, आपण रामायण बघतोय, महाभारत, या गोष्टी माहीतच नाहीयेत. म्हणजे कारण वाचनच नको. पुस्तक, परत सांगतो, पुस्तक घरात समोर आणून ठेवा. आणि असं करू नका मी किती दिवस झालं पुस्तक आणलंय त्यांनी उघडलं पण नाही. उघडेल, तो विश्वास ठेवा. आज ना उद्या तो बरोबर उघडेल. आणि तो त्याच्यामध्ये हल्ली गोष्टी रूप येतात लहान मुलांना. महाभारत, रामायण असो किंवा कृष्णाच्या गोष्टी असो, ह्या चित्ररूप सुद्धा पुस्तकं येतात. ती द्या कृपा करून. कार्टूनच्या मार्फत कृष्ण समजवायला जाऊ नका, राम समजवायला जाऊ नका. कारण हल्ली ह्या गोष्टी होतात. आणि डिजिटल मार्केटिंग म्हणजे ज्या गोष्टी आहेत, जर अध्यात्माच्या मार्गातनं मुलांना न्यायचं असेल तर ह्या बाजूला ठेवणं गरजेचं आहे की त्याच्यामध्ये लावू नका. मोबाईलवरती कुठलीही स्तोत्र लावू नका. मोबाईलवरती लावलेली स्तोत्र ही त्या एक, आज मी इलेक्ट्रॉनिक्सचं काम करतो म्हणून सांगतो, त्या फ्रिक्वेन्सीच्या पेक्षा हाय फ्रिक्वेन्सी देतात आणि ती कर्कश जे असतात ती असह्य वाटतात. त्यामुळे ती त्याच्यात हे देऊ नका. स्वतः मनाने शांतपणे तुम्ही म्हणा. तुम्ही जी गोष्ट स्वतः म्हणणार आहात तीच काम करणार आहेत.
तुम्ही ही मंत्र स्तोत्र किती लावून ठेवली तरी त्याचा घरावरती इम्पॅक्ट होणार नाही. कारण सगळ्यात महत्त्वाचं, घरामध्ये तुम्ही एखादा मोबाईल आहे आणि घरात काही निर्णय घ्यायचा आहे आणि अगदी तुम्ही त्या हल्ली ChatGPTवर टाकलात की आमच्या घरातले 5 जण आहेत, त्यांचा निर्णय घ्यायला कन्फ्युजन होत आहे, तर काय निर्णय घ्यावा, त्याच्यात टाकलं, त्याचं उत्तर आलं. आपण मान्य करतो का? नाही. शेवटी म्हणतो बाबा सांगतात तेच खरं. मग हे जर असेल तर ह्या गोष्टींना आपण आत्ता नको तिकडं आधार घ्यायला लावू नका. दादा याच्यामध्ये ना मला एक डिफरन्स वाटतो की आवाज आणि कंपन हे दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहे, हे अगदी लोकांनी मानलं पाहिजे. मानलं पाहिजे. आपण काहीतरी त्याच्या आता मागच एका सांगितलं की आपले गुरुजी येतात, रामरक्षा कशी म्हणायची, आधी तर सुरुवात तर करा की आपल्याला त्या रामाला आपल्यात आधी, कारण काय असतं, समजून घेणारा तो आहे. परत सांगितलं ना की देह हा भावाचा भुकेलेला आहे. तुम्ही काय कसं म्हणता त्याच्यामध्ये नाहीये. विशिष्ट दाबाचे जे मंत्र असतात ते विशिष्ट त्या दाबांनीच जागृत अवस्थेत येतात. तो भाग वेगळा आहे. पण जी स्तोत्र आहेत ही तुम्ही कशीही त्याच्यामध्ये तुम्हाला जसं वाटतंय ना तशी सहजतेने म्हणा, समजून घेणारा तो आहे. ते मागं उदाहरण एकाचं दिलं होतं शेतकऱ्याचं, की तो जेव्हा फॉरेनमध्ये गेला त्याला काही यायचं नाही आणि तो त्याची मुलं तिथं प्रेयर करायला जायची त्याला, आणि ते फादर प्रेयर घेत होते चर्चमध्ये, आणि हा शेतकरी तिथं ते फादर ते काहीतरी प्रेयर म्हणायला सांगितलं की सगळे म्हणायचे, याचं इंग्लिशच नाही, पण एवढं त्याला ABCD ते A to Z सगळं माहिती होतं. आणि मग तो फक्त ABCD एफ जे म्हणायचं, हे म्हटल्यावर ती विभिन्नता झाली, म्हणून ते सगळ्यांना ते डिस्टर्ब व्हायला लागलं. मग ते फादरने सांगितलं की तू काय करतोयस, आमची चांगली इतकी प्रेयर चांगली छान चालू आहे आणि त्याच्यामध्ये तू हे असं ABCD म्हणून तू त्याच्यात त्रास देतोयस. तू एकदा दोनदा सांगतात, तिसऱ्यांदा त्याला बाजूला बसवतात, बाहेर काढतात, प्रेयर होत आहे. आणि तो ह्यांना सांगतात फादर त्याच्या मुलांना की उद्यापासून वडिलांना घेऊन नका येऊ. इथं प्रेयर चालू असताना ते मध्ये मध्ये हे ABCD मोठ्याने म्हणतात आणि मग प्रेयर चुकते त्याच्यामध्ये. हे काय देवाचं मंदिर आहे, हे इथं असं त्याच्यात चालणार नाही. ते मुलं म्हणतात ठीक आहे, बरोबर आहे तुमचं म्हणणं, जातात. आणि त्या रात्री भगवान येशू त्यांच्या स्वप्नात जातो, फादरांना सांगतो की तू चुकलायस, ते शेतकरी बरोबर आहे. कारण तू अपेक्षा ठेवतोयस, तुझं लक्ष तिकडं का? उद्या तो येईल आणि तुला उत्तर देईल, असं सांगून ते येशू त्यांच्या स्वप्नात न जातात. दुसऱ्या दिवशी परत तो शेतकरी येतो, परत ABCD म्हणायला लागतो. ते म्हणतो काय तू का, मी सांगतोय ते कळत नाही, तू का म्हणतो? तो म्हणतो मला जरी प्रेयर येत नसतील, मला एवढंच माहिती आहे, मी जे ABCD पर्यंत म्हणतोय ह्याच्यामधल्याच अक्षरांनी ही तुमची प्रेयर तयार झालेली आहे. समजून तो घेतोय, अक्षर जुळवणी तो करून घेतोय. देव भावाचा भुकेला कसा तो असा देव बरोबर समजून घेतो. तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय म्हणायचं आहे, हे ते तत्व बरोबर समजून घेतं. तुम्ही फक्त तुमचा समर्पित भाव उत्तम ठेवा, म्हणजे तो समजून घेणार आहे आणि लगेच फळ देणारा नाहीये की लगेच हे घ्या आणि लगेच त्याच्यामध्ये फळ नाही. कर्माच्या अनुसरूनच फळ मिळतात. तुम्ही जसं तुमचं सगळा तिथं तो तुमचा ग्राफच असतो की सगळं आपल्याला म्हणत असतो, मी आयुष्यात कधी कोणाचं वाईट चिंतलं नाही, कोणाचं काही केलं नाही, मी कोणाकडे जात नाही, काहीच केलं नाही, माझं मी घरात असतो, फक्त देवाचं करत राहतो. समाजाप्रती पण तुझं काहीतरी भान आहे, त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी आहे. आणि मी तरी माझ्या जीवनामध्ये असा दोष का, स्वीकार करा की काहीतरी आहे. करोनामध्ये घरात बसलेली माणसं मेली, पण बाहेर फिरणाऱ्या रस्त्यावर माणसं मेली नाही. त्यांना प्रश्न पडला की सगळं करून बाहेरच घरात गेलाच कसा? तुम्ही समाजामध्ये मिसाळा, समाजामध्ये आपली इम्युनिटी पॉवर जी असते की जेव्हा तुम्ही सगळ्या वातावरणात जाता तेव्हा ती उत्तम तयार होते. तसं अध्यात्मामध्ये सर्व तऱ्हेचे, म्हणजे मी काही करत नाही असं नाहीये, तुम्हाला सगळ्या स्थानांवरती जाणं तुम्हाला प्राप्त आहे, फक्त घ्यायचं काय हे आपल्याला कळलं पाहिजे. असं नाही म्हटलं पाहिजे की अमुक ठिकाणी हे अक्कल नाही यांची, तिथं मी जात नाही. आपण ठरवायचं ना काय उचलायचं आणि काय घ्यायचं ते. आणि जर चुकीचं दिसलं तर बोलणं हे तुमचं काम आहे.
कुठल्याही प्रकारच्या ब्लॅक मॅजिकनी, तंत्र मंत्र, पिशाच्च असे सध्या प्रकार खूप चालू आहेत की अशा तऱ्हेने माणसांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं वगैरे. मनुष्य विसरतो की जी सगळी सत्ता आहे जेवढी ज्या त्या परमेश्वराच्या परमात्म्याच्या हातात आहे, ही सगळ्यात मोठी ताकद असताना पण एवढ्या छोट्या मोठ्या अशा गोष्टींच्या नादी लागावं का? ह्या गोष्टींच्या हे करावं का? तारक मंत्र म्हणतो 10 वेळा म्हणतो, पण काय काय सांगू, गुणच नाही. तारक मंत्राचा अर्थ बघा, निशंक होई रे मला. झालंय का मन निशंक? मंत्र म्हणताना शंका, माझं होईल का नाही काम? कसं होईल काम? महाराज स्वामी काय देणेकरी नाही आहेत तुमचे की तुमचं येऊन काम पटकन करून द्यावं. आणि त्यांच्या नावाने जे परत कामधंदे करतात आणि त्याचा धंदा वाढवतात ते काय, ते ती लोक, माझं तर त्यांना अक्षरशः पाठिंबा आहे की वा 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 चांगलं. लोकांना कळलं पाहिजे ना, जे तत्व आहे त्या तत्वाशी तुम्ही, कारण आपला विश्वासच नाही की मी रामेश्वर मंदिरामध्ये जातो, रामेश्वरात जे स्वामी आहेत ते माझ्याशी बोलतायत, हा माणसाला विश्वासच नसतो. त्यांना असं वाटतं की दुसरा एखादा स्वामी माझ्या मुखातनं बोलतात की मग त्यांना वाटतं अरे वा, हो का, मग आपण तिथं जावं. तिथे स्वामी म्हणतात अरे मी इथं आहे, तू तिथं कशाला गेला? मला सांगायचं तर मी तुला सांगतो ना डायरेक्ट. इकडं कशाला आडमार्ग पाहिजे? इकडं कशाला ह्याची नेमणूक पाहिजे? त्याला रोग भोग नाहीयेत का? संसार नाहीये का? आहे ना. मग तुम्ही हा विचार करा ना. एखाद्याच्या मार्फत आलेला संदेश घेणं हे त्याच्यामध्ये अधिकाराने तुम्ही कुठलीही गोष्ट तत्वाच्या अनुषंगाने केलं तर ती भोगाला लागल्याशिवाय राहत नाही. हे इतर माणसांना कळत नाही, हे दुर्दैव आहे. आणि ज्यावेळी हे कळतं त्यावेळी त्यांची अवस्था खूप बिकट झाली असते. पण आपण त्याच्यामध्ये हा कुठल्या गोष्टी न करता आपल्याला या भानगडीत कधी पडूच नाही. ह्याच्याकडं काय, त्याच्याकडं काय, हे एवढं आहे, ह्याची गरजच नाहीये. माझं त्या तत्वाशी एकरूपता आहे ना, बस. तुमचं सगळं जे म्हणणं आहे हे त्याच्या चरणी लीन करा आणि थोडीशी पेशन्स धरा, थोडासा संयम बाळगा, तुमचं काम बरोबर होतं. पण ह्याच्यातनं तो मुखातनं बोलतो, त्यांच्याकडे येतात, त्यांच्या ह्या अवस्थेत आहेत, शक्य नाही, ते होत नाही. म्हणजे हा एक चुकीचा भाग आहे. पण मला परत तिथं तो विषय त्याच ठिकाणी येऊन थांबतो ना, हे दुर्दैव आहे. आणि आपण आपल्या मुलांपुढं आदर्श तोच ठेवतो. आज सावरकरांची एवढे भाषणं होतात, सावरकरांची व्याख्यानं होतात, ती दाखवत नाही. पण इथं जाऊन तू याच्यामध्ये जाऊन तू गुरुवारी जाऊन नमस्कार करून ये आणि ते काय सांगतात ते ऐक. चूक आहे. मुलाला स्वतःच आयुष्य आहे, तो काय कशा मार, तुम्ही 100 वेळा स्तोत्र वाचता म्हणून त्यांनी वाचलं पाहिजे असं नाहीये. त्याची कदाचित भगवंताप्रती पोचण्याची मार्ग वेगळा असेल. तो आधी त्याला समजून घेतलं पाहिजे आपण की तुझ्या दृष्टिकोनातनं काय आहे. तो जर म्हटला की मी जे काम करतोय हाच परमेश्वर आहे, तर त्याचं चूक नाहीच आहे. कारण आपण जे काम करतो हे सुद्धा तो परमेश्वरच करत असतो, आपण करतच नसतो. आपल्याला असं वाटतं की मी करतोय, मी बोलतोय, माझ्यामुळे झालं. कर्तेपणा काढा. कर्तेपणा ज्या दिवशी डोक्यातनं जाईल त्या दिवशी आयुष्य उत्तम मार्गावरती जाईल आणि घरातले प्रॉब्लेम जातील. कोणाला अडचण नाही. आमचे गुरु कायम म्हणायचे, जी परिस्थिती परमेश्वराने आज झोळीत टाकली आहे ना, ती आनंदाने माणसाने स्वीकारली पाहिजे. पायात जर अँबॅसेडर बूट असतील ना तर आनंद मानला पाहिजे. तेच जर उद्या नसतील आणि स्लीपर असेल तरी आनंद मानला पाहिजे. स्लीपर आपण माझे काल अँबॅसेडर होते आणि आज स्लीपर कशी, जर हा भेदभाव करत बसलात तर दुःखाच्या व्यतिरिक्त तुमच्या नशिबात काही येणार नाही. परमेश्वर जी परिस्थिती तुमच्या नशिबात झोळीत टाकतोय ही तो विचार करून टाकतोय याची खात्री आपल्याला पाहिजे. तो दुःखी आणि मी सुखी नाही. अति झालं की माती होते. आपण बघितलेलं आहे नाशिकचं प्रकरण. तत्वांना कितीही तुम्ही फसवायला जा, कितीही प्रकारे गोष्टी करा, शेवटी एक नुसतं असं हल्लं बोट की सगळा विषय संपलेला आहे. त्यामुळं कधीही लक्षात ठेवा, तत्वाच्या विरुद्ध जाऊ नये, परमेश्वर व्हायला जाऊ नका. कित्येक जण झाले सध्या, यांनाही आता इतक्यातच हे कळलं. आता मलाही बसल्या बसल्या म्हणे
एक महाराज बोलायला लागलेत, आताही त्याच्यामध्ये जाणीव होतं. एकानं अमुक यानं आमच्या कामवाल्या बाईला सांगितलं आणि तसं घडलं, म्हणून ती पण 2 माणसांना घेऊन आली. झालं, चालू, व्यवसाय चालू. तसं नाहीये, एवढं सहज त्यांनी नाहीये आणि ते तसं नसतंच. तत्व तत्वच असतं. महाराज तिथंच आहेत, स्वामी तिथंच आहेत, तिथं ते आहेत आणि ते तिथंच छान आहेत. तुम्ही श्रद्धेने त्यांच्याशी जोडले जा. पदार्थांमधनं कृतीतनं जोडले जाऊ नका. तारक मंत्र म्हणताना जसं आता रामरक्षेचं सांगितलं, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. आपण आपण कधी विचार करतो की मला भय कशाचं आहे? माझं डायबिटीस जास्त आहे, माझं ब्लड प्रेशर जास्त आहे, माझ्यावरती आता अमुक क्रेडिट कार्डचे हप्ते आहेत. भय कशाचं आहे? शब्द काढा ना. माझा निर्भय होई रे मना, हे मनातला भय काढ. म्हणजे काढलं तुम्ही पाहिजे, ते स्वामी काढणार नाहीये. ते पाडवळ देणार आहेत तुम्हाला. म्हणजे त्याची विचारबुद्धी चांगली येणार की आत्ता क्रेडिट कार्डचं पेमेंट चुकीचं केलं, पुढच्या वेळी करू नकोस. ही बुद्धी ते तुम्हाला देत आहेत. पण मी इकडं गठ्ठा वाढवतच राहणार आणि मी तारक मंत्र म्हणणार, होणार नाही, होत नाही. कुठलंही कर्ज त्याच्यामध्ये आहे. काल एकाने केलं सगळं, मला म्हणले तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला नोकरी लागली, सगळं सुसह्य झालं, माझ्या पायावरची सूज होती वगैरे सगळं गेलं, आता फक्त म्हणले माझं कर्जाचं राहिलेलं आहे. म्हटलं ते काही होईल? कर्ज कोणी काढलं? फेडलं कोणी नाही. त्यातला किती हिस्सा म्हटलं तुम्ही देवाला दिला होता तुमच्या? काहीच नाही. देव कसं देईल? कर्ज तुम्ही काढलेलं आहे, ती बुद्धीचा भाग आहे. आणि जो कर्ज काढलंय तो देव, असं काय देवाने तुम्हाला नोकरी दिली ना, त्या नोकरीतनं कर्ज फेडा, हे परमेश्वर करतो. पण माझं कर्ज परमेश्वर फेडेल शक्य नाही, होत नाही, होणार नाही. कोणी कितीही सांगितलं तरी अमुक गोष्ट घ्या, ही घरात ठेवा आणि मग त्याच्यानंतर तुमचं कर्ज फिटेल, होणार नाही. त्या व्यक्तीचं वेगळं खातं चालू तुमच्याकडे होईल. ही वास्तविक आहे की जे आता घडतंय हे सांगतोय. तुमच्या जागेमध्ये अमुक आहे, तुमच्या जागेमधलं ते आहे, तर आपण सगळं मान्य करावं. आणि आधी आपल्याला मनात विचार करता, आज मी वयाची 28 वर्ष याच घरात राहतोय, मी कुठले सगळेच दिवस वाईट माझ्या जन्मापासूनचे आहेत का? तर आपण म्हणू शकू की या जागेमध्ये अडचण आहे. आणि दिलंय ना धर्मशास्त्रामध्ये, वर्षातनं एकदा उदक शांत करा. सोपा उपाय दिलेला आहे आपल्या शास्त्रामध्ये. तुमच्या घरामध्ये किती नकारात्मकता आलो, घरामध्ये तुम्ही वर्षातनं एकदा उदक शांत करा. घरातल्या सगळ्या अडचणी, ज्या अडचणी म्हणजे कर्ज नाही, उत्तम ऊर्जा, अडचणी म्हणजे नकारात्मक ऊर्जा जी आहे ती साफ होईल. एक भाग झाला. तुम्ही स्वतः साधं जल 108 विष्णूची नावं घेऊन प्रभावित करू शकता. ते पाणी शिंपडा, ते प्रभावित, ते घर तुम्ही रोज होईल. खूप पुस्तकं मिळतात, त्यातनं पाणी जल घ्यायचं हातामध्ये, ते घ्यायचं आणि कोणाच्या हातात जल साठत नसेल तर भांड्यात ठेवा, त्याच्यात हे बोट घाला, अंगठ्या शेजारचं हे जे बोट आहे त्याच्यात बुडवा, 108 विष्णूची नावं घ्या, ते पाणी घरामध्ये शिंपडा. घरातल्या अडचणी दूर व्हायला लागतील. कॅन्सर पेशंट घरात असेल तर त्याचा कॅन्सर जाईल का? तर जाणार नाही, हेही आत्ताच सांगतो. परत म्हणाल की त्याच्यामध्ये अति लिव्हरचा फेल झाला असेल, जाणार नाही का? लिव्हर का फेल झाली आहे त्याच्यामध्ये बघा. दारू पिऊन जर लिव्हर फेल होणार असेल तर तत्व, महाराज, देव हे त्याला बांधेल की नाहीत. पण मागताना, करताना काय मागतोय, काय करतोय ह्याचं भान ठेवा. कुठलंही मंत्र म्हणा, कुठलंही स्तोत्र म्हणा, म्हणून तारक मंत्र, प्रत्येक तारक मंत्र म्हणा, कमीत कमी तुम्हाला 2.5 तास लागतील तारक मंत्र म्हणाला, जर विचार केलात तर. पण तेच 2.5 तास तुम्हाला तुमचे पुढचा महिना त्याच्यामध्ये घालवेल. प्रत्येक शब्दावरती, तारक मंत्र लिहिल्यावरती त्याचा का लिहिलाय? जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, काही ठिकाणी जिथे स्वामी पाय तिथं न्यून काय, असं काही लिहिलेलं आहे. मग जिथं स्वामींचं अस्तित्व आहे तिथं कुठलीही कमतरता नाही, हे स्वीकार करा. माझ्याकडे हेच नाही, माझं हे होतच नाही, याचा अर्थ तुम्ही ते स्वीकारतच नाहीये, हे सांगतायत ना तारक मंत्रामध्ये. विभूती, नमन, ध्यान आदी तीर्थ एवढं सांगितलेलं की याचा स्वीकार करा.
बाहेरच्याचा नाहीये, घरामध्येच हे सगळं पाहिजे. हातामध्ये पाणी घ्या, जल घ्या, या त्याचा उच्चार केलात की सर्व त्याच्यामध्ये स्वाधीन आहे. मानसपूजेमध्ये हेच सांगितलेलं, एकही फूल, तांदूळ, गहू काही नसतं. मी फूल वाहतोय, परमेश्वर आहे, परमेश्वर भावाचा भुकेलेला आहे, हे अंडरलाईनच करून ठेवा. त्याला काही नकोय, त्याला फक्त तुम्ही, आणि एकच क्षण हवाय त्याला. देवाच्या द्वारी उभा क्षण भरी, दिवसभर बसलाय आणि मला चांगलं फळ मिळेल, होणार नाही. आज मी 10 पारायण करतो, होणार नाही. त्याचं कारण काय? सगळ्यात स्वार्थ दडलेला. पण मी एक क्षण देवा तुझ्या इथं आहे, पण तो फक्त तुझा आणि माझा आहे, बस तेवढाच. देव म्हणतो बस मला तेवढाच पाहिजे, कारण तुझ्या पुढं मागं खूप नम्राने उभे आहेत. हे कळणं गरजेचं आहे. अध्यात्म हे जगता आलं पाहिजे, अध्यात्म हे शिकता आलं पाहिजे. म्हणून मुलगा 10 मिनिटं बसलाय का नाही त्याच्यावर, इथनं तरी सुरुवात करा. जेवताना की त्याला एक सांगा एकदा की जेवताना बाबा निदान अन्नाला नमस्कार कर. आपण बाजूला करून करावा. त्याला जेवता येणार तो जेवेल, आपण करावा. तो एक ना एक दिवस करायला लागेल. एवढे संयम आपल्याला पाळणं गरजेचं आहे. आणि त्या गोष्टी तो ऐकत नाही म्हणून मी घरात करते. अंथरूण तशीच पडलेली असतात. सगळ्यात मोठा कॉमन फॅक्टर सांगतो. आपण मुलाला तर एवढं सांगू शकतो ना, तुझ्या अंथरुणाची घडी करून ठेव. नोकर चाकर कशाला पाहिजे? जी व्यक्ती स्वतःच्या अंथरुणाची घडी करू शकत नाही, त्याला स्वतःला उष्णतेचा आणि पित्ताचा त्रास झाल्याशिवाय राहत नाही. इतकंच तुम्हाला त्याचं गणित आहे अंथरुणाचं, की स्वतःच पांघरून आपण जे घेतो त्याची घडी लगेच करून जर ठेवली तर तुम्हाला हा त्रास होत नाही आणि पोटही मोकळं होतं. तुम्ही म्हणाल काय, कशाचं काय? करून बघा. हे गणित ही एकमेकांवरती लागलेली आहे. ही अध्यात्म आहे, ज्याच्यातनं आपल्याला रोजचं जगायचं आहे. सकाळी उठल्या उठल्या मुलाला म्हणून दिवसभर काही करू नको, फक्त झोपेतनं उठल्यानंतर तुला जसं वाटेल ना त्याचं नाव घे, कोणाचंही घे. तू राक्षसाचं घेतलंस तरी चालेल, पण घे. कारण 4 दिवस राक्षसाचं घेईल, 5व्या दिवशी देवाचंच घेईल. हा आपल्याला विश्वास पाहिजे, कारण त्या तत्वाची ताकदच अशी आहे. फक्त हातात ब्रेसलेट, कानामध्ये हे करून होत नाही. बरेच जण त्याच्यात टॅटू काढून घेतात, हे काढून घेतात. तो त्याचा हे नाही, कारण हे सगळं अध्यात्मापासून लांब चाललेलं आहे. आणि आपण आत्ता हे वाचवणं गरजेचं आहे. आपल्या मुलांना कमकुवत करून ठेवू नका. एखाद्याला जर अडचण आली, नोकरी नसेल, शारीरिक अडचण आली, एखाद्या आजारी पडला, तर त्याला दवाखान्यात न्यायच्या ऐवजी, त्याला आधार द्यायच्या ऐवजी आपण त्याला उचलून डायरेक्ट जर मठात नेलं तर ते अयोग्य आहे. परमेश्वरांनीच ते हॉस्पिटल, दवाखाना उघडून केलं, तिथं नेहमी आहे. आपण त्याला सवय लावून ठेवलंय, तुझा मार्क कमी पडले तिथं जा, तुला अमुक पडले तिथं जा. हे मुलांच्या तुम्ही रोज संस्कार करता की फक्त आणि फक्त तिथं एकीचे आधार नाही. तुझ्यातली स्वतःतली आत्मिक ताकद वाढव, कारण ती परमेश्वरानेच तुला दिलेली आहे. आणि ती तू वाढव. त्याचे हे 5-6 मार्ग आहेत, तू निवड. त्याला विचार तुझ्याकडे कोणी आहे का, तुला कुठं. तुम्ही संभाषण करा मुलांशी. तू कुठं ऐकलंयस का, तुला कुठं वाटतंय का. कधीही म्हणू नका त्यांना तू देवाला नमस्कार कर, किंवा तुम्ही त्याच्या समोर शांतपणे कृती करा, ओरडून नाही, मुलाला कळावं म्हणून नाही. तर शांत करा, आपोआप ते खेचलं जातं. मॅग्नेट आणि एखादी खिळे असतील तर तो खिळा त्या मॅग्नेटकडे बरोबर खेचला जातो. त्याच्या बरोबर जेव्हा तो कक्षेत येतो तर तो फटकन खेचला जातो. हेच आपल्या घरामध्ये समजायचं. आपण आई वडील करत असलेली साधना हे ते मॅग्नेट आहे, की एक दिवस तो मुलगा त्या माझ्या कक्षेत येणारच, आणि आला की तो मला येऊन चिकटणार. म्हणजे आपण करत असलेल्या सेवेला चिकटणार. म्हणून रामरक्षा सुद्धा तुम्ही अशी पद्धतीने म्हणून बघा, भीमरूपी म्हणून बघा, निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहायचा नाही. श्रीराम. नमस्कार. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा